नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्ड हिस्ट्री यामधील 11th नंबरचा जो लेसन आहे मराठाज द प्रोटेक्टर्स ऑफ द नेशन या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर बघा, हू आर दे, नेम द फॉलोइंग अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे थोडंसं कन्फ्युजन करणार आहे, कारण डॉटेड लाईनमध्ये जे नेम्स आहे ते थोडेसे इकडं तिकडं झालेले, त्यामुळे बघा दे केम फ्रॉम अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तानावरून जे आले होते त्यांना द पठान्स असे म्हणत, पठाण होते ते. दे सेटल ॲट फूट हिल ऑफ द हिमालयामध्ये सेटल झालेले रोहिलाज. द ब्रदर ऑफ पेशवा नानासाहेब रघुनाथराव. द चीफ ऑफ जाट ॲट मथुरा सूरजमल जाट. डेफिटेड निजाम इन राक्षस भुवन नियर पैठण पेशवा माधवराव. त्यानंतर सेकंड बघा, ही वॉज द सक्सेसर ऑफ बाजीराव फर्स्ट. तर बालाजी बाजीराव हे आन्सर आहे आणि ते तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायचे. ही वॉज द किंग ऑफ अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचा जो राजा होता त्याचं नाव होतं इब्राहिम खान गार्दी. तर ते तुम्ही राईट करायचे अमित शाह अब्दाली. दॅन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही वॉज द सरदार ऑफ रोहिलाज. तर रोहिलाजचा सरदार जो होता तो होता नजीब खान. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, ही वॉज द एल्डर सन ऑफ पेशवा नानासाहेब. तर विश्वासराव. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, द सुलतान ऑफ म्हैसूर. तर म्हैसूरचा जो सुलतान होता त्याचं नाव होतं हैदर अली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द नेम्स ऑफ पीपल इन द चॅप्टर. तर चॅप्टरमध्ये तुम्हाला फर्स्ट नेमपासून सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जेवढे डॉटेड दिलेले आहेत तेवढे स्पेलिंग बसणारे तुम्हाला नेम्स राईट करायचे. तर अशा प्रकारचे जे नेम्स आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. नानासाहेब, दत्ताजी, निजाम खान, नजीब खान, मल्हारराव होळकर. त्यानंतर नेक्स्ट नेम आहे सदाशिवराव भाऊ आणि टिपू सुलतान. पुढचा प्रश्न आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थर्ड नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे. तर क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर या ठिकाणी ज्या तुम्हाला इव्हेंट्स दिलेल्या आहेत त्या फक्त तुम्हाला सिक्वेन्सनुसार या ठिकाणी अरेंज करायच्या आहे. तर हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो ॲज इट इज तुम्ही राईट करून घेतला तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो फोर्थ नंबर क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम्स. तर या ठिकाणी 4 डायग्रॅम्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी ते सुद्धा कंप्लीट करून दिलेले आहेत. राईज इज मराठा स्टँडर्ड ऑन ऑटो. त्यानंतर नेक्स्ट आहे, सेंट बाय पेशवा टू क्रश नजीब खान. त्यानंतर नेक्स्ट डायग्रॅम आहे, मराठा सरदार सेंट बाय पेशवा माधवराव टू रिएस्टॅब्लिश मराठा रूल इन द नॉर्थ. देन फिफ्थ नंबरचा क्वेश्चन इज आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्सेस. तर या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आणि त्यामध्ये पहिलाच प्रश्न दिला आहे, व्हाय डीड द मुघल्स फाइंड इज नेसेसरी टू सीक द हेल्प ऑफ द मराठाज. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी दिलं आहे, द मुघल्स फाउंड इट नेसेसरी टू सीक ऑफ मराठाज फॉर प्रोटेक्शन्स अगेन्स्ट द थ्रेट इन्व्हिजन ऑफ अहमद शाह. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच रिजन डीड हैदर अली ॲग्री टू सेट टू द मराठाज. तर या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, हैदर अली ॲग्री टू सेट रिजन नॉर्थ ऑफ रिव्हर तुंगभद्रा टू मराठाज. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज पेशवा माधवराव डिस्क्राइब्ड इन द हिस्ट्री ऑफ द मराठाज. तर या ठिकाणी आन्सर पण दिलेला आहे, पेशवा माधवराव डिस्क्राइब्ड ॲज ॲन ऑनेस्ट हार्ड वर्किंग अँड डिटरमाइंड ॲडमिनिस्ट्रेटर हू वॉज कीन अबाउट द पब्लिक वेलफेअर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट फ्रॉम द लेसन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ क्वेश्चन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ट्रेटी डीड द मुघल एम्परर मेक विथ द मराठाज इन 1752. तर या ठिकाणी जो ट्रेटी झालेला आहे मराठ्यामध्ये
मुघल्स एम्परर आणि मराठे यांच्यामध्ये 1752. तर त्याचं डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट इन ब्रीफ अबाउट टिपू सुलतान. तर टिपू सुलतानवर या ठिकाणी ब्रीफ क्वेश्चन दिलेला आहे. तर या ठिकाणी आन्सर आहे आफ्टर द डेथ ऑफ हैदर अली इन 1782 हिज सन टिपू बिकेम द सुलतान ऑफ मैसूर. He was a skilled warrior, a scholar and poet. Tipu Sultan used his competence to increase the might of his kingdom. He established connected with the French. आणि 7th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट डू यू थिंक, गिव्ह रिझनचा. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे द मराठाज विअर डेफिटेड इन द बॅटल ऑफ पानिपत. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे द मुघल एम्परर एंटर्ड इन टू ट्रेटी विथ द मराठाज. आता हे जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं पण आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द डेथ ऑफ पेशवा माधवराव वॉज द इरेपरेबल लॉस टू द मराठा स्टेट. तर हा जो प्रश्न आहे याचं रिझनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबरचा क्वेश्चन आहे आन्सर इन ब्रीफ अबाउट. तर ब्रीफ क्वेश्चन आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे रायझिंग द मराठा स्टँडर्ड ऑन अटोक. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे कॉन्फ्लिक्ट विथ अफगान्स. तर अफगाणांशी संघर्ष यावर सुद्धा ब्रीफ क्वेश्चन आन्सर राईट करून दिलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबर द आफ्टर एफर्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. तर हा जो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 9th नंबरचं क्वेश्चन दिलेला आहे आन्सर इन ओन वर्ड्स शॉर्ट नोट्सवर आधारित प्रश्न आहे. पेशवा बालाजी बाजीराव. तर यावर शॉर्ट नोट्स राईट करायचे. तर या ठिकाणी दिलेलं आहे आफ्टर बाजीराव फर्स्ट शाहू महाराज अपॉइंटेड हिज सन बालाजी बाजीराव अलाइज नानासाहेब पेशवा. Following the invasions of Nadir Shah, there was the instability in Delhi. In these circumstances, Nana Sahib tried to stabilize in the Marathas' rules in the north. Ahmad Shah Abdali posed a challenge to the Marathas of Panipat. His brother Raghunath Rao, accompanied by Mallarao Holkar and Jayappa Shinde, undertook the successful campaign of North India and subdued the Rohillas, Jats and Rajput. देन शॉर्ट नोट्स सेकंड आहे थर्ड बॅटल ऑफ पानिपत. तर या ठिकाणी ही सुद्धा शॉर्ट नोट्स राईट करून दिली आहे. तर ती ॲज इट इज तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर थर्ड नोट्स दिलेली आहे पेशवा माधवराव यांच्यावर सुद्धा शॉर्ट नोट्स राईट करून दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायची आहे. तर बघा काय दिलेले आहे. पेशवा माधवराव सक्सेस नानासाहेब ॲज द पेशवा. ही kept Nizam and Hyder Ali at bay. He established the supremacy of the Marathas in the north. Madhavrao defeated Nizam at राक्षस भुवन. आणि त्याच्यानंतर बघूया पुढे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे. वाय आर द Marathas regarded as a truly nationalist. तर हा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर तो ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 7th स्टँडर्ड हिस्ट्री या सब्जेक्ट्समधील 11th नंबरचा जो लेसन आहे द मराठाज द प्रोटेक्टर्स ऑफ द नेशन
या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.